नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध लेखन स्तरावरील कृती आपण पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओत जोडाक्षरे कसे लेखन करावे या संबंधी सविस्तर माहिती आजपर्यंत आपण मिळवलेली आहे. आज आपण या लेखनाविषयी लेखनाची गती कशी वाढावी यासाठी एक मजेशीर खेळ पाहणार आहोत. कारण विद्यार्थ्यांना आता जोडाक्षर आले आहे, तेव्हा या मजेशीर कृतीचे नाव आहे लेखन सम्राट. या खेळामध्ये मुलांना काही वाक्य किंवा छोटासा उतारा दिला जातो. विद्यार्थ्यांनी तो समजपूर्वक वाचायचा आहे व त्यानंतर तो कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांनी समजपूर्वक लिहून काढायचा आहे. आणि जो विद्यार्थी सर्वप्रथम लेखन पूर्ण करेल व अचूक लेखन करेल तो विद्यार्थी काय ठरणार आहे? लेखन सम्राट म्हणजेच या खेळाचा विजेता. उदाहरणार्थ आपण खालील उतारा वाचूया. पहिला आहे, तलावाकाठी मुले खेळत होती. वाऱ्याने पाण्यावर लहरी उठल्या, त्या बघून मुलांना आनंद झाला. त्यानंतर अशाच प्रकारचा आपण दुसरा देखील उतारा देऊ शकतो. आकाशात काळे ढग जमले होते. पावसाच्या थेंबांनी जमीन भिजली. सोनाली छत्री घेऊन शाळेत गेली. ससा आणि कासव दोघे मित्र होते. डोंगराच्या जवळून त्यांनी धावण्याची शर्यत लावली. त्यानंतर अशाच प्रकारचे आपण विविध अशा प्रकारचे उतारे विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि एखादा द्यायचा झाल्यास, पाण्याचा वापर जपून करा, पाणी म्हणजे अमृत आहे. अशा प्रकारे आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळे उतारे किंवा सोपी जोडाक्षरयुक्त वाक्य देऊन हा खेळ घेऊ, तेव्हा या कृतीमुळे काय साध्य होणार आहे? तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांमध्ये लेखनाविषयी आत्मविश्वास वाढवू शकणार आहोत. विद्यार्थ्यांची लेखन गती देखील वाढवू शकणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांनी किती योग्य प्रकारे लेखन केले आणि त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास निर्माण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी पुढे चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असे लेखक देखील तयार होते. म्हणजे जोडाक्षरांची त्यांच्यामध्ये जी भीती होती ती आता या खेळामुळे निघून जाणार आहे आणि मी आहे लेखन सम्राट या खेळाचे उद्दिष्ट खऱ्या प्रकारे साध्य होणार आहे. याच प्रकारे लेखन गती वाढवण्यासाठी एक वेगळा खेळ देखील आपण घेऊ शकतो. त्याचं नाव आहे वेगवान मी. शिक्षक मित्र हो, आता आपण एक वेगळी कृती पाहणार आहोत. आताच मी सांगितल्याप्रमाणे त्याचं नाव आहे वेगवान मी. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना काही वाक्य देणार आहोत. वरील कृतीमध्ये आपण काय केलंय की विद्यार्थ्यांचा वेग तपासला आहे, मात्र त्या विद्यार्थ्याला समजपूर्वक लेखन देखील येणे फार आवश्यक आहे. यासाठी आपण या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना असे वाक्य देणार आहोत जे वाक्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कंसातील शब्द योग्य निवडून अर्थपूर्ण असे वाक्य तयार करायचे आहे. विद्यार्थ्यांनी योग्य शब्द निवडून वाक्य तयार करायचे व ते जो विद्यार्थी सर्वात पहिले सोडवेल तोच विद्यार्थी काय ठरणार आहे? वेगवान मी म्हणून विजेता ठरणार आहे. याचे काही उदाहरण आपण समजून घेऊया. पहिलं वाक्य घेऊया. शेतकरी शेतात कंसामध्ये देऊया धान्य आणि दुसरीकडे धान्य पिकवतो. धान्य आणि धान्य असे दोन शब्द आपण दिलेले आहेत. मग यापैकी कोणता न योग्य आहे हे विद्यार्थ्याला कळला पाहिजे. तो त्यापैकी अचूक असा शब्द निवडून तिथे जर वाक्य पूर्ण करेल तरच तो काय ठरणार आहे? खऱ्या अर्थाने योग्य जोडाक्षरांचं त्याला ज्ञान झालेलं आहे असं आपण समजणार आहोत. असं समजण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे अशाच प्रकारचे, म्हणजे ज्याचे उच्चार जरी सारखे आहे मात्र लेखन करताना विद्यार्थी बऱ्याच वेळा चुका करतात, तसे शब्द देऊन असे विविध वाक्यांचा आपण सराव करून घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या जोडाक्षरांची चाचपणी योग्य प्रकारे येथे केली जाईल असे आपण म्हणू शकतो. त्यासाठी उदाहरणादाखल काही वाक्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. यासारखे आणि वाक्य आपण बघूया. आरोग्य आणि आरोग्य म्हणजे एक वाक्य देऊया. कंसामध्ये शब्द आहेत आरोग्य. आरोग्य हीच खरी धनसंपदा. नंतरचं वाक्य, मला संत्री किंवा संतरी फार आवडतात. आम्ही रेल्वे आणि रेल्वे प्रवास केला. अशा प्रकारे विविध वाक्य आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो. आता या शब्दांमध्ये विद्यार्थी नेमका गोंधळ करतात, हाच आपल्याला तो दूर करायचा आहे. या कृतीमुळे मग काय साध्य होणार आहे? तर विद्यार्थ्यांच्या
समजपूर्वक लेखनाची आपण पडताळणी करणार आहोत. म्हणजेच कोणता शब्द योग्य आहे आणि कोणता शब्द अयोग्य आहे हे विद्यार्थ्याला या खेळामुळे कळणार आहे आणि त्यानुसारच तो योग्य पर्याय निवडणार आहे. तसेच त्याची लेखन गती देखील वाढणार आहे. म्हणजे योग्य शब्द निवडून जर त्याने पटकन आपलं वाक्य पूर्ण केलं तर तो वेगवान असा ठरणार आहे. शिक्षक मित्र, ही झाली माझ्या पद्धतीने मी घेतलेली लेखन सरावासाठीची वेगवेगळी कृती किंवा खेळ. तुम्ही देखील आपल्या बुद्धीने यापेक्षाही अधिक सुंदर अशा कृती घेऊन या निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी विविध कृती घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना निपुण करू शकता. तेव्हा आपण अशाच प्रकारे निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध कृती आणि खेळ घेऊन आपण परत पुढे भेटणार आहोत. धन्यवाद.